प्रियंका अन्नपुरे ही 32 वर्षाची विवाहित तरुणी नांदेड इथे राहत होती. तिचं काही वर्षापूर्वीच अभिजित सोबत लग्न लावण्यात आलं होतं. प्रियंकाचे आई वडील खूप खुश होते. एका चांगल्या मुलासोबत त्यांच्या मुलीचे लग्न झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांची मुलगी आता अन्नपुरे यांच्या घरात राज करणार होती. परंतु नियतीने वेगळंच काहीतरी घडून आणलं होतं. त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. आधीच प्रियंकाच्या आई वडिलांनी कर्ज काढून तिचे लग्न लावले होते. कसेबसे मजुरी करून ते घेतलेले पैसे चुकवत होते. आपल्या मुलीला भविष्यात गरिबीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिचे लग्न एका श्रीमंत घराण्यात लावले होते. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच त्यांच्या मुलीचा छळ होऊ लागला. प्रियंकावर सोन्याचे दागिने आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. ज्या घरात प्रियंकाने राणीवाने राहायचे स्वप्न सजवले होते त्या घरात तिला शब्दागणी टोमणे भेटत होते. आईवडिलांच्या गरिबीची तिला जाणीव देखील होती, म्हणून ती सर्व काही सहन करत होती. परंतु शेवटी कंटाळून तिने सर्व घटना तिच्या आईवडिलांना दिली. दोन्ही कुटुंबाची बैठक झाली. एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु अभिजित व त्याची फॅमिली हुंड्याच्या मागणीवर ठाम होते. शेवटी ही घटना महिला सहायता केंद्रापर्यंत गेली. तेव्हा कुठे हे प्रकरण थोडेफार शांत झाले. पुढे काही वर्षानंतर 2022 मध्ये प्रियंकाला मुलगा देखील झाला. अन्नपुरे घराण्यात वंशाचा दिव्याचा जन्म झाला होता. त्यामुळे इथून पुढे सर्व काही ठीक होईल असे तिच्या आईवडिलांना वाटत होते. परंतु तसे काहीही झाले नाही. तिचा छळ सुरूच होता. शेवटी तिने या सर्व त्रासाला कंटाळून नांदेडच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिचा लहान मुलगा, नवरा, सासू सासरे, आई वडील सर्व कुटुंबाला तिने या जन्मासाठी निरोप दिला होता. तिच्या आई वडिलांना जेव्हा ही घटना कळाली तेव्हा पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाला फक्त 5 वर्ष झाली होती. अशा वेळी तिने अचानक आत्महत्या करणं हे तिच्या माहेरच्या मंडळींना खटकत होतं. प्रियंकाच्या आत्महत्येनंतर तिच्या घरचे येण्याआधीच प्रियंकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. ज्या मुलीला आयुष्यभर ज्या हाताने सांभाळलं होतं, आज त्या हातात मुलीचा मृतदेह होता. अजून लग्नाचं कर्ज देखील फिटलेलं नव्हतं. त्या लहान मुलाने आई म्हणायच्या आधीच त्याची आई गमावली होती. प्रियंकाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. प्रियंकाचा मृत्यू संशयास्पद वाटत होता. त्यामुळे तिच्या घरच्यांनी अन्नपुरे फॅमिलीवर छळ व हत्या केल्याचा आरोप लावला. हुंड्यासाठी छळ करून मुलीची हत्या केल्याचं असं त्यांचं म्हणणं होतं. पोलीस केस दाखल होताच भाग्यनगर पोलिसांनी प्रियंकाचा नवरा, सासू सासरे आणि नणंद या 4ही जणांना अटक केले. शवविच्छेदन पुन्हा एकदा इन कॅमेरामध्ये व्हावे असे प्रियंकाच्या माहेरच्यांची मागणी होती. प्रियंकाचा मृत्यू ही घटना आत्महत्या होती का जाणून बुजून केलेली हत्या होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. पूर्ण घटना ऐकल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.